श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन. 2 डिसेंबर. अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना. देवाच्या आड काय बरे येत असते? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो हे थोडे विचार केला असता आपल्याला लक्षात येईल. ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता आपण दुसऱ्या कुणाला तरी आपले म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपले म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात, परंतु देवाला जर आपण आपले म्हटले तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला केव्हाही तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहिती आहे ना? आपले भ्रातार आपले रक्षण करतील असे तिला वाटत होते, परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे तिला दिसले तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरता धावून आले. म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपले म्हणावे. मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणे म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सानिध्यात आहोत असे वाटणे. असे वाटण्याकरता त्याच्या नामस्मरणात राहणे जरुरीचे आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्या जवळ राहतो. तुम्ही कोणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्या जवळ असतो. देव कसा आहे असे विचारले तर कसे सांगता येईल? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच सांगितले आहे. नाम हे त्याचे रूप, म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्या जवळ येणेच भाग पडते. हे नामस्मरण कसे करावे? समर्थाने सांगितले आहे की काहीच न करुनी प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. आपण नाम घेताना काहीच करीत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच ना. म्हणजेच त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो. मीपणा विरहित जो नामस्मरण करेल त्यालाच देव सांभाळीत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवित असतो. बोधवचन. आपण कोणाचे तरी होऊन राहावे, गुरुचे तरी किंवा देवाचे तरी. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष. 2 डिसेंबर. देव दिवाळी. मार्तंड भैरव शररात्रोत्सव आरंभ. दर्शमास इष्टी. महाराष्ट्रात देव दिवाळी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला साजरी करतात. आजपासून 6 दिवस युद्ध करून शिवावतार मल्हारी मार्तंड याने मल्लासुराचा वध केला. जेजुरीला या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत षडरात्रोत्सव असतो. मल्हारी हे महाराष्ट्र, कर्नाटक येथील सर्व जातींमध्ये पूज्य असे दैवत आहे. हळदीने व खोबऱ्याने भंडारा उधळतात. तळी भरणे हा मुख्य भाग असतो. सूर्य व शिवपूजन करतात. कुत्रा व अश्व हे सांगाती असतात. महाराष्ट्रात घरोघरी या दिवशी कुलदेवता, ग्रामदेवता यांना नैवेद्य दाखवला जातो. घंटाळी मंदिरामध्ये दर्शमास इष्टी याचाही आपण लाभ घ्यावा. सूर्योदयाची वेळ आहे 6:58. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.